मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस, दादर परिसरामध्ये पावसाची दमदार हजेरी, तर अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ. मुसळधार पावसाने नाशिक शहराला झोडपलं. नाशिक महापालिकेच्या तयारीचा उडाला बोजवारा. शहरातील रस्ते चिखलमय, खोदकाम केलेल्या ठिकाणी पाणी साचून वाहनं अडकली. मान्सून 4 जूनला केरळमध्ये येणार, हवामान खात्याची माहिती. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज. पुणे विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला. विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 26 वर. काल आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर तपासासाठी सीआयडीकडून 10 पथकांची नेमणूक. विषारी दारूकांडाने हादरलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये खुलेआम गांजा विक्री. पोलिसांना माहिती दिल्यानंतरही कारवाई टाळाटाळ केल्याचा आरोप. पोलिसांची असंवेदनशीलता पुन्हा उघड. सुरत धुळे महामार्गावर भीषण अपघात. अपघातानंतर बसला आग. आगीमध्ये होरपळून 7 जणांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत. नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये ट्रकमध्ये जेवण बनवताना सिलेंडरचा स्फोट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मालेगावहून नाशिकला आलेल्या ट्रकमध्ये स्फोट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये 3 तास बैठक. शिंदेंनी दिलेले आदेश मान्य. सत्तारांची माहिती. सत्तारांच्या नाराजीबाबत शिंदेंची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. अब्दुल सत्तारांच्या विधानाला आमदार संजय गायकवाडांचा दुजोरा. भाजपकडून मित्रपक्षांवर अन्याय होत असल्याची टीका. डी.के. शिवकुमार घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. शिवकुमार यांच्यासह 11 आमदारही घेणार मंत्रिपदाची शपथ. खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राहणार उपस्थित. शपथविधीसाठी 55 धर्मगुरूंना आमंत्रण. कानसर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूट बाहेर गोळीबार. गोळीबाराच्या घटनेमध्ये 1 सुरक्षा रक्षक जखमी. पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल. तपास सुरू. सीबीएसई परीक्षेतील अडचणींनंतर सरकारची मोठी कारवाई. सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिव यांची बदली. अध्यक्षपदी मराठी अधिकारी प्रशांत लोखंडे यांची नियुक्ती. तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाईंचा राजीनामा. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे सोपवला राजीनामा. अण्णामलाई भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता. इस्रायलचे लेबनॉनमधील टायर शहरावर भीषण हवाई हल्ले. लेबनॉनमधील निवासी इमारतींवर इस्रायलकडून क्षेपणास्त्रांचा मारा. संघर्षामुळे शांततेच्या प्रयत्नांवर पुन्हा प्रश्नचिन्ह. ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यामध्ये फोनवर खडाजंगी. लेबनॉनमधील इस्रायली कारवाईवर ट्रम्प यांची नाराजी. लेबनॉनमधील हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका. इराणकडून अमेरिकेसोबतची मध्यस्थांमार्फतची चर्चा स्थगित. तणाव पुन्हा वाढण्याची चिन्ह.